गरमागरम भाकरी आणि मिक्स डाळीच्या सांडग्याची झणझणीत आमटी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल। आज मी मिक्स डाळीचे सांडगे आणि त्यासोबतच सांडग्याची आमटी कशी बनवायची हे दाखवणार आहे। सांडगे पारंपरिक पद्धतीने न करता आज मी थोडी वेगळी आणि सोपी पद्धत वापरली आहे। तर सांडगे बनवण्यासाठी मिक्स डाळी सम प्रमाणात घेतलेत। मिक्स डाळ स्वच्छ धुवून ती 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायची। चार 5 तासानंतर भिजलेल्या डाळीतील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं। भिजलेली डाळ आहे ती 1-2 वेळा धुवून घ्यायची म्हणजे तिला असं उग्र वास येणार नाही। यानंतर डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायची। आता या वाटलेल्या डाळीमध्ये मसाले मिक्स करून चांगलं पीठ मळून घ्यायचं। यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घातली आहे। आता पीठ चांगलं मळून घ्यायचं। पिठामध्ये हिंग टाकायचा राहिला होता। हिंग टाकल्यानंतर पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेतलं। सांडगे बनवण्यासाठी पीठ तयार झाले। आता सांडगे बनवूयात। हे पीठ भिजत ठेवायची काही गरज नाही, लगेचच सांडगे बनवू शकतो आपण। डाळी आधी भिजत घातल्यामुळे पीठ जास्त चिवट होत नाही, म्हणून सांडगे पटकन आणि सोप्या पद्धतीने घालता येतात। असे याप्रमाणे बारीक मोठ्या साईजमध्ये आवडीप्रमाणे सांडगे बनवून घ्यायचे। असे याप्रमाणे सांडगे बनवून 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे। कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे हे सांडगे वर्षभर अगदी छान टिकतात। अजिबात जाळी लागत नाही का खराब होत नाहीत आणि चवही बदलत नाही। हे मी मागच्या वर्षी केलेले सांडगे आहेत। हवाबंद बरणीमध्ये सांडगे ठेवले तर ते छान टिकतात। तुम्ही पण याप्रमाणे सांडगे नक्की बनवा। याची आमटी आणि भाजी खूप छान लागते चवीला, नक्की ट्राय करा। डाळी भिजवून घेतल्यामुळे सांडगे छान हलके होतात व पटकन शिजतात आणि चवीलाही खूप छान लागतात। तिखट सांडगे बनवून तयार झालेत। आता सांडग्याची आमटी कशी बनवायची ते बघूयात। सांडग्याची आमटी बनवण्यासाठी अर्धा वाटी सांडगे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि भिजवलेली मूग डाळ घेतली। सांडग्यामध्ये थोडं तेल टाकून ते भाजून घ्यायचे। हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। फोडणीसाठी 2 चमचे तेल घातले। यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालायचा, कढीपत्ता घालूयात, कांदा, टोमॅटो परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट, हळद घालायचे। मसाले व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे। आमटी एकजीव होण्यासाठी भिजवलेली मूग डाळ घालायची, सांडगे घालायचे। आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। यामध्ये गरम पाणी घालायचे। सांडगे शिजेपर्यंत आता आमटी उकळून घ्यायची। सांडग्याची आमटी बनवून तयार झाली आहे। तुम्हीही याप्रमाणे मिक्स डाळीचे सांडगे आणि सांडग्याची आमटी नक्की ट्राय करा, खूप छान लागते। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।